अभ्यासपत्र पहा. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. स्टॉप. सन्मान्य आदरणीय रघुनाथजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. इतका चांगला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना झेल घेणं कुठेतरी अवघड असतं, परंतु प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आबास यांचा 3 बॉल वरती 3 सिंगल आल्यात, 3च धावा खर्च केल्यात. ची चिठ्ठी आणि विजेत्याची चिठ्ठी काढा म्हणते. चिठ्ठी आणि विजेत्याची चिठ्ठी. एचडी लिहिलेली चिठ्ठी काढा आणि विजेता लिहिलेली चिठ्ठी काढा. फटका चांगला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त मिळाली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. अमोल बॉल पर्यंत येत आहेत. फेकी केली जाते आणि 2 धावा. इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा एकदा आपण चिठ्ठीचा कौल घेणार आहोत. विजेता आणि SD11 ही चिठ्ठी असेल. SD11 आणि सवादे आणि त्याचबरोबर शिंगणवाडी एक्स्ट्रा प्लेयर आपले पाठवायचे आहेत. मुख्य व्यासपीठावरती षटकार आलाय हा. विजेता चिठ्ठी आहे आणि एक SD11 चिठ्ठी आहे. सवादे आणि सिंगणवाडी एक्स्ट्रा प्लेयर व्यासपीठावरती यायचं आहे. चिठ्ठी होईल. शिंगणवाडी आपण देखील या. एक एक्स्ट्रा प्लेयर. मोबाईल तुझ्याकडे का तुझा? कुठे चिठ्ठी? दादा इथे येणार आहे. ओ भाऊ भाऊ काढे एक एक विजेता आहे. एक विजेता आहे यांच्यातली आणि यांची मॅच आहे ना. एक विजेता चिठ्ठी आपल्या तिघातली चिठ्ठी आहे. एक आमची एक तुमची आणि यांची शिंगणवाडी. दोनच चिठ्ठी आहे. चिठ्ठीचा कौल होतोय. एक विजेता चिठ्ठी आणि एक SD11 चिठ्ठी आहे. पाहूया फायनल मध्ये कोण दाखल होत आहे. SD11 गणेशवाडी फायनल मध्ये दाखल होते. SD11 गणेशवाडी फायनल मध्ये दाखल होते. चला फास्ट घ्यायचंय कारण संध्याकाळी महत्वाची मॅच आहे. सगळ्यांना ती मॅच बघायला जायची आहे. आणि इथे मात्र पहा काय घडलंय. कॉलिंग चुकलं. कॉलिंग चुकलं आणि जिंकेला मात्र माघारी जावं लागेल बहुतेक. काय घडलंय. व्हाईट बॉल आणि रनआउट.
चला एक्स्ट्रा स्वरूपात भरपूर धावा येत आहेत. बर फास्ट थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ कमी आहे, अजून 3 मॅचेस बाकी आहेत. हा वाईट बॉल आहे. हा वाईट बॉल आहे. वाईट +1. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 11 धावा होत्या. फास्ट घ्यायचं थोडस मित्रांनो, कारण वेळ निघून चाललाय आणि मॅचेस खूप बाकी आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस चलबिचल पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉल झाले ना. टीमची धाव संख्या 23. अगदी डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. पहिलीच इनिंग आहे. चौकार आला आणि चौकारच्या मदतीने टीमची धाव संख्या 20. अगदी पायावरती आदळलाय जरूर. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. जागा तर जरूर सोडली आणि इथे 2 धावा कसं आहेत. वा, लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा. शेवटचा बॉल आहे आता. टीमची धावसंख्या 29. शेवटचा बॉल आहे. 29 धावा. धक्का चांगला आहे. गॅप शोधून काढली आहे. अडवलाय. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होईल का. त्या ठिकाणी पहा, ओव्हर थ्रोच्या रणा किती महत्वाच्या असतात. या संपार 3 धावा असतील ना. 3 धावा. 3 धावा आल्यात आणि या 3 धावेने धाव फलक पहा 33 ला विजय असेल. 32 झालाय. 12 बॉल करायचे आहेत. 33 धावा. चला स्पीडअप घ्या समादेश संघ. सुरेश दादा आणि टीम या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. वेळ कमी आहे. एक सेमीफायनल आणि फायनल आणि एक चतुर्थ पारितोषिकासाठी मॅच बाकी आहे. सवादे टीम विनंती असेल, चला या प्लीज. बॅट्समन येतील, आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज प्लीज. बॅट्समन येतील, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. थोड्यामुळे थोडस स्पीडअप घ्या. शिंगणवाडी देखील विनंती करेन. 2 ओव्हर
चला सभादे टीम विनंती असेल प्लीज पटकन फिल्डिंग लावून घ्या. फास्ट घ्या. चला शिंगणवाडी अमोल आणि सुचित. चला अजून 3 मॅचेस आहे. 6:15 वाजलेत. अर्ध्या तासात 3 मॅचेस होणार नाहीये. चला फास्ट घ्या. चला मॅच लेवल सुंदर 33 ची गरज. पहिला बॉल टॉस होता. अगदी पॉइंटला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. वा काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एकच धाव घेतली अमोलने. 11 बॉल 32 ची गरज. 11 बॉल 32 ची गरज. वीरवाडी महेश दादा. वीरवाडी टीम कॅप्टन महेश दादा प्लीज व्यासपीठावरती यायचंय. तुम्हाला म्हणते तुमची खूप चांगला बॉल. 10 बॉल 32 ची गरज. स्पीडअप घ्या थोडस. 10 बॉल 32. 10 बॉल 32. हे बघू हे चालेल का? कॉइन चालेल? कॉइन वर नाही पॉसिबल नाही. 6:15 चिठ्ठी देते त्या चिठ्ठीवर येते टॉस वर दोन्ही पैकी एक. मॅची नाही होणार. पाठवलं ना मला तिसऱ्या चौथ्यासाठी मॅच फायनल तरी चांगला. ऑन साइडला दिशा दिलीये. अमोल शिंगणच्या पाठ मधून षटकार आलाय. तुला बॉल पुरवा पटकन. दुसरा बॉल द्या आणि फटाफट घ्या. थोडस फास्ट घ्या. बॉल घ्या म्हणा आरामात. फास्ट घ्या थोडस कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. चला सभादे टीम आपण देखील यायचंय. टॉस नाही तो उभा राहा. टॉस नाही ते डायरेक्ट आधी उभा राहा. कोण या वेळेस देखील बिग हिट केलाय आणि तिथे मात्र पहा ऑफलातून कौतुक करावं लागेल. काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. साहिलचे क्षेत्ररक्षकाची भूमिका त्याने बजावली. कौतुक करावं लागेल. हा आल्यावर फोन करतो तिकडे. नाही तर सांगते ना तुम्हाला 8 साडेआठ वाजतील. बोललो ना तुम्हाला सकाळी. हा म्हणून बोललो तुम्हाला फोन. टप्प्याचा बॉल डॉट बॉल. हो चालतंय. ओव्हर झाली ना. हो ओव्हर झाली ना. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 14 आणि आता 6 बॉल करायचे आहेत. 19 धावा. 6 चेंडू 19 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 6 चेंडू 19 ची गरज. थोडस स्पीडअप घ्या. सहा बॉल 19. दीपक आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी. मॅच दोन्ही बाजूस ऑन आहे आणि जो जिंकेल त्याने टॉस साठी लगेच या
वीर हनुमान समाधे गणेश दादा कॅप्टन साठी या लगेच. वेळ कमी आहे. 6 बॉल 19 ची गरज आहे. पहिला बॉल तर उडलेला आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण अमोल स्वतः स्ट्राईक घेईल. त्याला माहित आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. 5 बॉल आणि करायचे आहेत 18 धावा. 5-18चं समीकरण आलंय. मॅच इम्पॉर्टंट आहे सवादे संघाला देखील आणि शिंगणवाडी संघाला देखील. 5 बॉल 18ची गरज. 5-18चं समीकरण. 34 नाही. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव. या धावा थांबाव्या लागतील. या धावा रोखाव्या लागतील. 5 बॉल आणि आता 17ची गरज. 5-17चं समीकरण. 5-17. ही धाकधूक वाढली आहे सगळ्यांची कारण 5 बॉल 17ची गरज निघालाय. बॉल साठी पाहूया पुढचा बॉल. टॉस बॉल. उंची जास्त आहे. लांबी कमी मिळाली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळत आहेत. आता 4 बॉल करायच्या आहेत 15 धावा. 4-15चं समीकरण. 2 मोठे फटके आणि 1 चौकार. आता सांग कोण जिंकल बोल लाव चल. चला हट द्यायची प्लीज. 4 बॉल 15 ना. 4 बॉल 15ची गरज आहे आता. 4 चेंडू 15 धावा. कोण घेऊन जाईल मॅच. एका बाजूला शिंगणवाडी दुसऱ्या बाजूला सवादे संघ. एका बाजूला दीपक आहे दुसऱ्या बाजूला अमोल आहे. 4 बॉल 15 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अडवलाय. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. काय घडतंय आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केले. एकच धाव मिळेल अमोलला आणि आता 3 बॉल गरज आहे 13 ना. 14 धावांची. 3 बॉल 14ची गरज आहे. बॅट्समन या प्लीज. शिंगणवाडी रिजर्स आलाय. 3 बॉल 14 धावांची गरज. एका दुसरा नकारात्मक चेंडू एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करून घेऊ शकतो परंतु थोडीशी स्पीड असणं फास्ट घ्यायचंय. 3 बॉल 14ची गरज म्हणजे 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार देखील चालतील. 2 षटकार 2 रन. 2 षटकार 2 चौकार 1 षटकार पण चौकार. 3 बॉल 14. बॉलने आधीच ओळखलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन 1 धाव. 3 चेंडू 13. 3 बॉल 13. कोणाचे असतील. 3-13. 1 मेरा 1-13. 3-13. यावेळेस मात्र पहा बल कसा फेक केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. बॉल पर्यंत आलाय. फेकी केलीये. 2 धाव केल्यात. आता 2 बॉल शिल्लक करायचे आहेत. म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आणि सामना फिनिश. 2 बॉल 2 षटकार. कंपल्सरी सामना शेष करावा लागेल. स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 2 षटकार. नजरा अमोलकडे आहेत. नजरा दीपक भेटते. सवादे सवादे की शिंगणवाडी कोण घेऊन जाईल मॅच आणि कोण मात्र जाईल सेमी फायनल मध्ये.
स्पीड अप घ्या. 2 चेंडू 11ची गरज. दीपक निघालाय अमोलसाठी. हॅलो खूप चांगला बॉल आणि हे सेलिब्रेशन दीपकचं. प्रॉपर बॅट वरती घेता आला नाहीये. प्रॉपर बॅट वरती घेता आलं नाहीये. मारुती दादा, मारुती शिंगण प्लीज या व्यासपीठावरती. सांगितलंय का बोलवा मारुती दादा प्लीज व्यासपीठावरती या प्लीज जरा. जो जिंकेल टॉस साठी यायचं पटकन. चला हा सामना सबरे संघाने जिंकलाय. चला सबरे संघ. सुरेश दादा प्लीज प्लीज या प्लीज प्लीज टॉस साठी या प्लीज. सबरे टॉस साठी या प्लीज. आणि मारुती दादा आपण देखील यायचंय.